कोणत्या अशा चुका मुलं करतात म्हणजे ज्याला 40 out of 40 पण मिळायचे असतात त्याला 38 किंवा 35 का बरं मिळतात? त्यांचे प्लस मायनसच्या चुका जास्त होतात, सायन्सच्या चुका होतात. हां, प्लस मायनसच्या साईन ॲडिशनचे रूल वेगळे आहे, प्रॉडक्ट डिव्हिजनचे रूल वेगळे आहे, प्लस मायनसचे ते कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नंतर मग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर किंवा ॲडिंग घ्या किंवा सबट्रॅक्टिंग घ्या ते पण माहीत पाहिजे. नंतर आपण एखादं इक्वेशन सॉल्व्ह करतो किंवा एखादा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याचं युनिट आपण देत नाही शेवटी, मीटर सेंटीमीटर जे काही आहे, स्क्वेअर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर त्यामध्ये मार्क काढू शकते. एखाद्या वेळेस ग्राफ काढतो आपण, एक्स एक्सिस वाय एक्सिस काढतो त्याला ॲरोज देत नाही. हे काही बारीक बारीक चुका असतात. आता पेपर तर व्हॅल्युअरकडे जाते, त्याच्याकडून मॉडरेटरकडे जाते, त्याच्याकडून चीफ मॉडरेटरकडे जात असतो. तर तो चीफ मॉडरेटरकडे जेव्हा पेपर जातो तेव्हा तो बारीक बारीक गोष्टी सगळं पाहत असतो आणि प्रत्येक तो पाहत असतो की याच्या चुका कुठं दिसते. पेपर तर माहिती असते हा पेपर स्मार्ट चांगल्या विद्यार्थ्याचाच पेपर आहे, स्कोरिंगच पेपर आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातून कोणती चूक निघेल ते पाहत असतो. तर कोणी ॲरो देत नाही. स्केल लिहायला पाहिजे ग्राफ काढल्यावर, तर स्केल लिहत नाही. नंतर काही जे नोटेशन असतात ते द्यायला पाहिजे. तर ह्या ज्या बारीक चुका असते त्या विद्यार्थ्यांनी करू नये. इव्हन म्हणजे जे स्कोरिंग घेणारे असतात विद्यार्थी त्यांनी तर करूच नाही. हां, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके.